वृक्ष जसा वृक्ष तो झाड लावणारा पण सारखी सावली, तोडणाऱ्याला पण सारखी सावली. असे भक्ताचे लक्षणे गीतेच्या 12व्या त्यांना सांगितले. फार सुंदर सांगितलंय. घराच्या उजवळे पाळावा, पारकी अंधारू पाळावा, ही निनीची पांडवा पूजेसा. जीवा जसा असतो तो सर्वांना सारखं वळून देतो, असा भक्त तुकारामांना. प्रत्येक भक्त कसे असतात आणखी ते त्याने कसे पाहिजे? उदास. उदास कोण होतं जगामध्ये? मग राजस्थान मध्ये एक संत अशी लग्न लागली त्यांची, ती विसरून गेली सर्व. ऐसी लागी लगन मेरा उदास, म्हणजे त्यांना काही नाही. होईन उदास सर्व होईन उदास सर्व भावाने उदास. ज्याप्रमाणे तो कवरा गेले होते बहिणीच्या घरी, त्यांना आठवण पडली आणि ते कुठे चालले गेले? वारीला. चालता घ्यावे हरीचे नाव, अजून त्यांना काय सांगितलं? आशा पास 7 पास आहेत. 7 पास पैकी आपल्या फक्त आशा पास पाहिजे. सर्व पास चांगले, पण आशा पास. आशा जर लागली ना ती सुटत नाही, त्याला मरत नाही. एक कॉलेज कुमार होता, त्याने बरेचसे पेपर दिले, UPSC MPSC, पण नोकरी काय लागत नव्हती बिचारायला. गेला एक असं जंगलामध्ये नदी काठी तप करायला, आणि तप करायला बसला होता. तिथं नामच पडून लागला. नामच पडत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. रोज नामस्मरण करायचा, आणि त्या ठिकाणी अशी नदी वाहत होती, आणि नामस्मरण करता करता एक मुलगी रोज तिथं पाणी भरायला यायची नदीवर. अशी दृष्टांत सांगतो पहिले संसार परमानंद सांगतो. आणि रोज यायची, रोज त्याचं आणि तिचं लक्ष एकामेकाकडे गेलं. ती त्याच्याकडे पाहायची, तो तिच्याकडे पाहायचा. पाहता पाहता काय झालं, त्याला आशा निर्माण झाली की मुलगी आपल्याकडे. त्याला एक दिवस त्यांनी विचारून घेतलं, बाई म्हण तुझं लग्न झालंय? ती म्हणे नाही. मग करायचंय? आशा आहे त्याला. ती म्हणे करायचंय, पण मग ती म्हणे माझी एक आठ म्हणे काय? हा तुझा वेश म्हणे पिठल लंबी बाट घेतलेली, चाल तू सर्व काढावं लागेल म्हणे. चिटले करून तुला सालूचा ड्रेस घालावा लागेल म्हणून तुझ्याशी लग्न करेल ना. तो म्हणे सोपं आहे म्हणे. लोकांना सोपं वाटतं, सर्व गोष्टी काय वाटतात सोपा. तो म्हणे एका गोष्टी काय लागतं. गेल्या दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे पातेलं. अजून दृष्टांत आहे पहा, तुकाराम 40 बाबा सांगायचे. आणि ते पातेलं त्याने नाही बाबाकडे दिलं. म्हणे दादा पैसे नाही आहे, हे पातेलं घे आणि माझी दाढी करून दे म्हणे, बाल माझे केस काढून दे. गेला नाही बाबाने सर्व करून दिलं. गेला परत त्या ठिकाणी तपाच्या ठिकाणी. आले दुसरी पाणी भरायला. तिने पाहिलं त्याच्याकडे, मग तिने काय पाहिलं नाही, त्यांना टाकला गेला होता. पाहिलं, स्वतःहून गेला. अगं बाई म्हणे तुला काल म्हणले आश्वासन दिलं, वचन दिलं म्हणे. ती म्हणे काल मला पाहुणे पाहायला आलं, ते इंजिनियर आहे म्हणे. तो कोण आहे? इंजिनियर. आता तू काहीच करत नाही म्हणे. मग तुला कावं सांगितलं म्हणे मला. मग त्याने तो अर्जून टाकला. आशा केसन आशा केसन आशा नदी बाहेर झुंजुना ऐशी नार मिले ठगोना आजामले काय गोवा. त्याला काय होती? आशा ही संसारी आशा. अहो आशा कोणाला नाही.
अहो श्रीमद भागवतामध्ये, आता भागवतात दृष्टांत सांगतो अध्यात्मामध्ये, भागवतामध्ये भगवान विष्णूचे 24 अवतार आहे, मुख्य अवतार 10 आहे, त्याच्याचा 5वा अवतार कोण सांगेल कोणता होता? वामन अवतार. त्या महाराजांना ठरावा असेल वामन अवतार भगवंताचा. देवाला सुद्धा आशा निर्माण झाली. देवाला सुद्धा काय आशा, एकूण देवामध्ये होय आशा उपजली भगवंताची नीत वामन आले कशी आशीने देव केले दीन इतरांची कथा काय म्हणे. देवाला सुद्धा आशा निर्माण झाली. खाली बळी राजा होता मृत्यू लोकांमध्ये, आणि असं म्हणायचे लोक इडा पिळा जावाने बळीची राशी देव, आणि बळीचे जे तप झालं होतं आणि त्याच्यासाठी भगवान परमात्म्याला आशा लागली आपण कोणाकडे जायचं आता. बळी भगवंताने रूप घेतलं बटूचं. देवाचं रूप कसं होतं सुंदर. नाम तुम्हारा राजा सुकुमार ज्ञानावर सुद्धा म्हणतात पंढरपूर धनीडा लावण्याचा पुतळा, पंढरपूर धनीडा लावण्याचा पुतळा, पंढरपूर धनीडा लावण्याचा पुतळा, पंढरपूर धनीडा लावण्याचा बटूरूप घेतलं ब्राह्मणाचं स्वतः, आणि हातात ठिकाणी कमंडलू घेतलं, आणि कुठे गेला तो भगवान परमात्मा. भगवंत स्वतः भक्ताकडे गेला त्याच्यासाठी दान मागण्यासाठी. आलो दान थोर करून या सास, आलो दान तेरे द्वार खड़ा भगवान रे जोली भगत बर. तेरे द्वार खड़ा भगवान भगत बर, मुझीशी करले जरा पैशान. स्वतः भगवान परमात्मा आला आणि त्याच्याकडे दान मागितलं. देव सुद्धा आशावादी. मला सांगायचं असं त्याला सुद्धा आशा सुटली नाही, देवाला सुद्धा सुटली नाही. आणि त्या ठिकाणी मात्र दान मागितलं, दान दिलं. त्यावेळेला त्याची आई बड़ीची आई सहज बोलली, अच्छा हुआ वह सती ने गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभू पसारे. हा सुद्धा आशेची कीन झालेले, पण आमचे संत महात्मे आशाच्या पाच निवरून गेलेले अभंगाचे प्रतंत्र. भक्त
या ठिकाणी तुकाराम म्हणतात देवाला सुद्धा अशा त्रुटी व भक्तांच्या आशापास अशा समूळ खंदोनी काढा असं तुकाराम महाराज म्हणतात. अशा मारावी बळवंत इंद्रियावर ते म्हणजे विजय मिळवणारे संत असतात आणि म्हणून ते संतच विजय मिळवू शकतात. ते भक्त आशापासवर विजय मिळवतात. कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, काम क्रोध बंदी खाली काम क्रोध बंदी खाली तुका माने केले दोन्ही इंद्रियाचे स्वामी आम्ही झालो गोसावी. कारण तुकाराम महाराज इंद्रियाचे स्वामी झालेले होते. कारण तुकाराम साधारण नव्हते. सहज तुका बोले वाणी ते वेदांत वाहे पाणी एवढे तुकाराम महाराज श्रेष्ठ होते. आणि तुकाराम महाराज एवढे नव्हते, आकाश एवढे नाम घेतात आणि हो तीन जगद्गुरु झाले. पहिला जगद्गुरु कृष्ण म्हणजे जगद्गुरु, दुसरे जगद्गुरु आदिगुरु गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम, तिसरे जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु. आणि त्यांचे अभंग ते सांगतात गोसावी तेव्हा होतो इंद्रियावर जेव्हा अभंग त्यांचं आशा पास करून गेलं. 7 पास त्याच्यात आशा पास महत्वाचा आहे, इतर पास सोपे आहे. कवी महाराज सांगतात मन मरे ना माया मरे बरोबर घ्यायची आशा कृष्ण कभी ना मरे आस कवी आशा कृष्ण मरत नाही. पण संत महात्म्यांनी त्यांना सुद्धा त्यांचा नाश करून टाकलेला आहे. शेर येतलं मुक्ती नाही. सर्वांचे नाव सांगितलं पण मी 3 लोकांचं नाव सांगितलं नाही. मुंबईहून आलेले आमचे सोम त्याचा पुतणे, पुण्याहून आलेले आमचे जयेश महाराज आणि पुस्तकावरून आलेले आमचे चुलत भाऊ संजू नाना, आमचे लहान भाऊ पुस्तकावरून, आणि त्यांच्याबरोबर आलेले बाविस्कर अतुल बाविस्कर. त्यांनी मला सांगितलं आम्ही 1 वर्षापासून दारू सोडून दिलेली, मग तुमच्या कीर्तनाला यायचं नाही. रामराम आले होते मुंबई पुन्हा पुस्तकावर याच्यापेक्षा मोठं पाहिजे आणि तुम्ही कीर्तन ऐकून द्या म्हणतात. हा तुमचं पण भाग्य आहे, कारण कोणाला पण सापडत नाही. भाग्यवंताला भाग्यवंत म्हणून दया गेले भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. कारण हे सोपं नाही. जनावर म्हणतात समर्थाच्या पंक्ती भोजने दडले वरले एकची पक्वान नाही तैसे अर्थे सर्वने पटाने मोक्षीची लाभे. या ठिकाणी कोणी येऊ आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी सबके लिए खुदा है.
आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में तुकड़े कहे अमर है मंदिर है सर्वांसाठी आहे. जीवनासाठी एका काळीवाला फार सुंदर प्रमाण नटखट यावे फार सुंदर प्रमाण आणि म्हणून कोणासाठी ती पण भाग्यवान आहे, त्यांच्या भाग्यात असली आले लोक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी की ते शपास निवडून गेलेले असतात मग त्यांच्याविषयी कोणता असतो आपण इथे दुसरं करत विषय येतो त्यांचा झाला आणि अशी तरुण तडफदार भक्तांची गरज आहे देवाला आणि म्हाताऱ्यांच्या सारखी नाही आता यांच्यासाठी पाहिजे तर हा संप्रदाय पुढे चालेल. तरुण भाग्यवान कारण तरुण मुले जर या वयात लागले ना आयुष्यभर त्यांना कशाची गरज पडणार नाही कारण त्यांच्या मागे भगवान परमात्मा आहेच. यावेळी तरी माझ्या भक्ता आणि काय संसाराची चिंता समर्थाची कांता काय बोलणार सुंदर ज्ञानेश्वरी सांगायला आपल्याला वेळ कमी. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे काय सांगायचं गीतेचं पिकलेलं मदार फळ म्हणजे ज्ञानेश्वरी. अतिशय सुंदर 56 भाषा ज्याच्यात आहे तो ग्रंथ जगात एकच ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सारखा जगात भवार नाव की सुंदर ज्ञानेश्वरी नामामने ग्रंथ आणि कुठे ज्ञानेश्वरी आपल्या या जगामध्ये भारतामध्ये महाभारत नावाचा ग्रंथ 1,00,000 श्लोक आहेत त्याच्यात. किती 1,00,000 आणि त्याच्यामध्ये 18वा जो पर्व आहे भीष्म पर्व त्या पर्वामध्ये भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. सोमुखे आपण सांगितलं श्रीकृष्ण गीता सांगितली अर्जुनाला पण एकट्या अर्जुनाला समज काय गोष्टी काही लोक समजतात काही समजत नाही कारण ती भाषा कोणती होती संस्कृत भाषा जगाशी करेना
समजले आणि त्याच देवाने कुरुक्षेत्रावर सांगितली पण युद्धामध्ये प्रसंगामध्ये सांगितले आणि ते फक्त 45 मिनिटात सांगितले. पण व्यासाने काय केलं ते गीतेला 18 अध्याय विषादेवीपासून तर मोक्ष संन्यासपर्यंत ती संस्कृत भाषा कोणाला समजत नव्हती आणि त्याच देवाने परत अवतार घेतला आळंदीला ज्ञानोबा आहे. तोच अवतार अलंकापुराशी ज्ञानाबाई सुंदर अर्जुन शंकर पडता जळबारे गीता सांगे आली कुरुक्षेत्री तोच अवतार अलंकापुराशी ज्ञानाबाई सुंदर ताराबाई. ज्ञानोबारायांनी काय केलं ती गीता होती तिला माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृता तोही पैजेशी जिंके ऐसे अक्षरी रसिके संस्कृत भाषा सुद्धा लाजवणारी भाषा माय बोली ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येच्या सुखाळ करू ब्रह्मविद्या. ज्ञानोबारायांनी तेच गीतेचे स्वर तीच बासरी ठीक आहे. तुझी मला सांगतात ती कोणती बासरी कधी येशील मनमोहना पाहण्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ती अक्षर नव्हती देखा ती ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरी म्हणजे काय अक्षर नाही ती ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला की चित्रले कृष्ण. ज्ञानोबारायांनी सुंदर ज्ञानेश्वरी सांगितली. शेके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदरे पुढती 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 ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती होई जय जय ज्ञानोबाचा. सर्वांना सुख सर्वांना आनंद देण्याचा साक्षात ग्रंथ जगामध्ये फक्त ज्ञानेश्वरी. म्हणून वाचायचं असेल तर काय वाचा वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञान होय अज्ञानासी कशावर द्या ज्ञान होय पुढा अति मूर्ख त्या जगाला सुद्धा ज्ञान होतं अशी ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी दिली. आणि म्हणून विकास आहे ज्ञानेश्वरी विषय मूळ शिकवण माझा ज्ञानोबा म्हणतात म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐसी गोड आतुरले. गीतेसारखा गोड ग्रंथ ज्ञानोबारायांनी वापरला मराठी भाषेत साधा सोपा सरळ करून दिला. आणि म्हणून त्या भक्तांचा एकही विषय असतो फक्त कोणता दुसरा त्यांना काही आवडत कारण नारायण नाम एवढं श्रेष्ठ आहे ते जगाला सुद्धा पाहिजे. नाम तुझे नाम तुझे नारायण नारायण नामे नारायण
बिचारी घरी आजा मेळ्याने काय केलं श्रीबाबा आजा मेळ्याचं नुसतं मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि शेवटचे शेळी त्याचा उद्धार झाला कारण नारायण नावाने फार ताकद आहे आणि ते भगवंताचं मूळ नाव नारायण त्याचं मूळ नाव काय आहे नारायण आणि त्या नावामध्ये मुक्ती आहे भक्ती आहे आणि म्हणून तुकाराम सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन नावडे जन का आवडत नाही जन एकासाचे जन हे चुकाचे मिल्याने बघावे. जन हे चुकाचे मिल्याने बघावे. जो चाले मोठा धंदा तो पहिले म्हणे दादा दादा नाही दिलं घेतो दादा म्हणत नाही काही नाही आता कधी परवायचे आता तर डायरेक्ट बहिणी सांगतात आमच्या अर्धा पाहिजे काय पाहिजे अर्धा जेवढे लोक शिकले खूप प्रचंड पैसा झाला शिक्षण झाले पण संस्कार आणि म्हणून जण हे सुखाची जरूर आहे पण कशाची येते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नावडे जन धन किती वाईट माहिती चांगलं पण आहे धन जोपर्यंत धन आहे तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत लोक तुमच्याशी गोड बोलतात जब तक पल्लों में पैसा हो तब तक लोग सलाम करे पैसा निकल गया तो कोई ना मीठा खाने पीने को अच्छा हो तो जरूर बंदगी करे जरूर म्हणजे पत्नीवर खाने पीने को अच्छा मिले तो जरूर बंदगी करे एक दिन नहीं खाना मिला तो फिर से जवाब करे लग्न झालं माणसं जेवण नाही दिलं मग ते आहे कसा लगीन करत होतं खाने पीने तो अच्छा मिले तो जरूर बंदगी करे नहीं खाना मिले तो फिर से जवाब करे फार सुंदर कवी मला सांगितलं एवढंच नव्हे पैसा तेरे तीन नाम पैसा तेरे तीन नाम परशु परश्या आणि परशुराम हे काय परशुराम नावाचे तीन व्यक्ती होते एक अतिशय श्रीमंत होता एक मध्यम होता आणि एक जो श्रीमंत होता त्याला परशुराम दादा म्हणायचे मध्यम होता त्याला परशुराम म्हणायचे आणि जो गरीब होते पैसे म्हणायचे पैसे तेरे तीन नाम मला सुद्धा सांगतात सर्व पैसे के इनका साथ म्हणून तुम्ही काय करा संत के संतन के कहाँ से आएगा कहाँ जाएगा ये कुछ मालूम कर ले संग तो संतन की कर ले जन्म का सार्थक जन्माचं सार्थक करत असेल हे धन सुद्धा काय कामाचे धनामागे 15 प्रकारचे अनर्थ कारण धन चांगलं पण धन धनाविषयी एक छोटंसं उदाहरण सांगतो चोरांनी चोरी केली जाते 4 चोर त्यांचा व्यवसाय काय होता ज्यांना धंदा आला का कोण काय करेल कोण काय करेल ते चोरी केली रात्र होती अंधार होता त्यांनी असा विचार केला अंधारात काय खरं नाही आपण जाऊ एका शेतात जाऊ बगीचेमध्ये आणि शेतामध्ये गेले रात्री झाडाखाली एक विहीर होती विहिरीजवळ चोपडे सकाळ झालं उजेड पडलं ते दोन काय म्हणायचे रात्रीचे आम्ही काही जेवण केलं नाही म्हणे त्या गावात सप्ताह होता जेवणाला काही वेळ नव्हती म्हणे तसेच डोके पडून आले आम्हाला फार भूक लागली म्हणे तुम्ही 2 जण असं करा म्हणे ज्या गावात काहीतरी नाश्ता घेऊन तोपर्यंत आम्ही सांभाळतो की आले 2 जण इकडे गावात नाश्ता घेणे असा विचार केला
आपण जर या नाश्त्याच्या पदार्थामध्ये विष टाकलं तिथे कॉम्प्लेन करून दंड कोणाला मिळेल मग? 40 सांगितलं होते 2 असं यांनी विचार केला. ते 2 बसले आणि असा विचार केला हे आले म्हणजे काय करू म्हणे आपल्या यांना डायरेक्ट घेऊन टाकून जेवण मग मस्त पण ते आले घेऊन आले त्यांना जोड पाहिलं पहा म्हणे किती पाणी पहा त्यांना दोघांना पाहायला टाकलं पाणी 50 फूट पाणी ते परत यावं तद्दाम परम यद्गत्वा निवसन्ते तद्दाम परम म्हणते विनंती चालले गेले वे 2 विचार आता मस्त आहे म्हणे 4 जणांचा वाटा किती जणांना मिळेल 2 जणांनी नाश्ता खाल्ला आणि 2 बी ते पुसून गेले दोन्ही म्हणजे धन वाईट पण आहे धन चांगलं पण आहे म्हणून संत महात्मा म्हणतात नावडे जन धन आणि माता पिता कोणतं सांगितले जे चांगल्या कार्यात आळवे येतात भक्त प्रल्हादाचा कोण होता पिता तो नेहमी त्रास द्यायचा 21 वेळा प्रयोग केले त्याला मारण्यासाठी मुलांना 21 प्रयोग केले हातीचे पाय खाली केला अमुक शेवटी आपली बहीण गोडिका म्हणून तू एकच नाव घ्यायचं नारायण नावामध्ये ताकद येतो भक्त होता त्याचा बापाचा त्याग केला भरताने कोणाचा त्याग केला आईचा त्याग केला माता पिता नावडे जन धन पण यांना माता पिता बी आवडत नाही कोणी आवडत नाही मग यांचा सांभाळ कोण करता बघा तिसरं त्याचा सांभाळ कोण करतं भगवान करतो कोणा सांभाळ केलेला आहे अर्जुनाच्या पुढे आपण पुढा राहिला पायक पाठीशी घातला देखा आता ज्ञानेश्वरी 56 भाषेमध्ये एक आयरणी भाषा सांगतो देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य करीत असेल भारताचे देखा शब्द आहे देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे आणि अर्जुनाचा सारथी भगवान परमात्मा होता पुढे आणि अर्जुन होता मागे पुढे उभा आहे आणि मागे पुढे उभा राहे सांभाळून मागे पुढे उभा राहे सांभाळून मागे पुढे उभा राहे सांभाळून अर्जुनाच्या देव पुढे होता आणि ज्या टायमाला पांडवांनी द्रौपदीला भर सभेमध्ये अपमान केला आणि द्रौपदीला त्या ठिकाणी दुर्योधनाने म्हणजे काय झालं पांडवांचं ते दूत खेळत होते म्हणजे आजच्या भाषेत जुवा खेळत
वाईट गोष्टी फार असतात बरं ते कोणाकडे तिकडे तो धर्मराजा ओ बोलणे रासे काधूत केडे दुर्योधनाशी हारुणी कांता केली उपाधी विनाश काळी जेव्हा मला काय बुद्धी म्हणजे सांगितली त्याने भावाला सुद्धा अर्पण करून टाकलं हारून गेला तर द्रौपदीला सुद्धा हारून दिलं तिला सुद्धा हे करून टाकलं मग दुर्योधना वाईट बुद्धीचा होता देवापासून दुर्बुद्धी म्हणजे तो कोण असतो दुर्योधन असतो त्याने तिला वस्त्रण करण्याचा प्रयत्न केला तिने पाहिलं सगळं पतीकडे मोठे मोठे पती कामच्या काम काही कामाचे नव्हते भीष्माचार्य द्रोणाचार्य अश्वत्थामा त्यांच्याकडे पाहिलं पण त्या खाली मान घालले का अन्न कोणाचं खाल्लेलं होतं जसे काय अन्न तसे म्हणून भगवान परमात्मा सुद्धा शिष्टायला गेला पण दुर्योधनाच्या घरचे 56 भोग खाल्ले नाही पुढे सांगायचं पुढे चाल उद्धवजी सर्वे तुला उद्धवजी चलो शबरी की बेरे सुदाम जी की चावल रुचि रुचि बड़े बड़े मंदिर कोण काम के भाव आदर नहीं पायो या ठिकाणी आपुलकी नसेल आदर नसेल ते जाऊ नये आप नहीं आदर नहीं नहीं नैनो में नीर उस घर मत जाइयो कांचन बरसत नीर आप नहीं आदर नहीं नहीं नैनो में नीर उस घर मत जाइयो कांचन बरस कांचन म्हणजे सोन्याचा जरी पाऊस पडत असला आणि प्रेम नसेल त्याच्याकडे आप है आदर है त्याला आप है आदर त्याच्याकडे 70 वर्ष सतनीर अंतरने महाराज चाली पण प्रेम पाहिजे रोष्ट वाटणार त्याला पण त्याच्यामध्ये काय पाहिजे आणि संत तेच मागतात सुख कोणतं मागतात प्रेम सुख दे संतांना कोणतं सुख पाहिजे प्रेम आणि देवाला सुद्धा कोणतं पाहिजे थोर प्रेमाचा